5% लोक असतात ऐसान फरामोश. बरं. असेही काही लोक आयुष्यात येतात की ज्यांच्यावर आपण प्रचंड मदत केली, उपकार केले आणि आता ते पाठ फिरवतात. बरं. पण आपल्याला 95% लोकांकडे पाहून जगायचं असतं, 5% लोकांकडे पाहून जगायचं नसतं. मला अजूनही आठवतं की स्वर्गीय आर पाटील माझे मित्र होते. बघा म्हणायचे, सुधीर तू सायंकाळी ये, मी उद्या 10 वाजता तुला एकट्याची शपथ घेतो. बरं. मी त्यांना गमतीने म्हणायचो, साहेब जीव गेला तरी असं माझ्या हातून होत. काय मत आहे प्रमुखांचं ते मला सांगा. याच्यामुळे तुम्हाला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं. तर ये आप चैनल के पास जाके जो आपने बोला उचित नहीं है. एक संग्राम चल रहा है, समर चल रहा है, और ऐसे समर में आप में एक सैनिक की भाषा आपकी नहीं है. की जोरगे वर्ग घेताना आपला कार्यकर्ता जेव्हा निवडून येते आहे तर तुम्ही निमंत्रण बाहेरच्यांना आज द्यायची गरज नाही ना. आपला कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, मग तिथं त्या मतदारसंघात तुम्हाला पाहुण्यांची आवश्यकता नसते. हा माझा मित्र आहे, तो आशिष माझा अतिशय जीवलग आणि मित्र नाही, हितचिंतक आहे. मी मंत्री झालो नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी दिसतं त्याच्यापैकी तो एक आहे. एक गोष्ट माहिती आहे, एकनाथ शिंदेजी हा एक दमदार नेता आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये असा प्रयोग भारतीय जनता पार्टी कधीही करणार नाही. बरं. आणि मी तर ईश्वरचरणी प्रार्थना करेन की असं राजकारण हे भारतीय जनता पार्टीच्या हातून कधी होऊ देऊ नको. मला वाटतं की या रामभक्ताच्या युद्धामध्ये अजितदादांनी विभीषणाचा रोल केला नसता तर कदाचित हे युद्ध हे अपूर्ण राहिलं असतं. एक शायरी है कि दोस्ती तोड़ते समय एक ऐसी गुंजाइश रखी है कि जब हम मिले तो शर्माना ना पड़े. काय झालं, उद्धवजींनी 2019 24 ऑक्टोबरचा तो दिवस निकाल घेत होते. काय त्यांच्या मनात कोण भरलं, कोण मंथरा होती हे माहिती. देवेंद्र फडणवीस तुमची भेट झाली? झाली, 2दा. या विषयावर काय बोलणं झालं? बोलणंही झालं. बोलणंही झालं. हा, काही सांगण्यासारखं आम्हाला आता सांगता येणं योग्य नाही, पुन्हा एकदा तीच चूक होईल. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि ज्यांना राजकीय विषयामध्ये कल्पना इतक्या सुचतात, मंत्री असताना कल्पना इतक्या सुचतात की त्यांची स्पर्धाही मला वाटते स्वर्गीय आर पाटलांशीच होऊ शकते. इतका कल्पक नेता गेल्या काही वर्षांमधला जर असेल, टॉपला जर कोणी असेल तर ते नाव आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार. तर सुधीर भाऊ, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. तुम्ही आत्ताच युवा संसदेला पुण्यामध्ये संबोधित केलेलं आहे, तर तुमचा काय युवकांना तुम्ही संदेश दिला? नहीं, युवकांना संदेश एकच है कि देश को बदलना है. बरं. तो देश को बदलने वालों को ढूंढो मत. बरं. देश को आगे बढ़ाना है. ओके. तो आगे बढ़ाने वालों को ढूंढो मत. बरं. अपने आप को आईने में देख लो, देश बदलने वाला और देश को आगे बढ़ाने वाला दिख जाएगा. याचा अर्थच असा आहे की कोणीतरी येऊन हा देश बदलवेल या भावनेने किती वर्ष वाट पाहायची. बरं. एका नरेंद्रानी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी देशाचं वर्णन करताना गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा अशा विविध विषयावर वर्णन केलं. आणि आज देशगौरव, विश्वगौरव, देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी त्याच विषयाला हात घालत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताय, संकल्प घेत आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये यशही येत आहे. पण एक अकेला थक जाएगा साथी हात बढा. ओके. शेवटी एकटे पंतप्रधान देश कसा बदलतील? बरोबर. नागरिक शास्त्र हा तुमच्या माझ्या सर्वांसाठी आहे, नागरिकांसाठी आहे. जर मीच कृती केली नाही ते तर म्हणतील स्वच्छ भारत. मग स्वच्छ भारत तर तेव्हाही होईल किंवा मी मनात भावना आणेल की मी कचरा टाकणार नाही. ओके. स्मार्ट सिटी ते तेव्हा होईल की फक्त स्मार्टफोन हातात ठेवून स्मार्ट सिटी होणार नाही, आम्ही किती स्मार्ट होऊ. आणि म्हणून मला वाटतं की या युवा संसदेच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न श्री सुधाकरराव जाधवर व त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर यांनी सुरू केला. आता खरं तर अनेक शिक्षण संस्था चालवणारे भरपूर लोक संस्था चालक असतात, पण आपणही काही समाजाचं देणं लागतो ना, हा भाव. आणि हा भाव मी या कार्यक्रमात बघितला. ओके. पण आता जे युवक आहेत किंवा जे आता ज्यांना राजकारण यायची इच्छा आहे त्यांना असं वाटतं सगळं फक्त घराणेशाहीचं राजकारण आहे. तर तुम्हाला असं वाटतं घराणेशाहीचं राजकारण आहे, ज्यांच्या राजकारणात काही कळत नाही, ज्यांच्या घरामध्ये कोणी मोठा नेता नाही, त्यांना राजकारणात येणं आता सोपं आहे का? नाही, असं आहे की
चंद्रपूरहून मुंबई जायचं असेल तर मग जास्त तास लागतात. बरं. पण ठाण्यावरून मुंबई जायचं असेल तर कमी वेळ तास लागतात. बरं. तसं आहे. एखादा ज्याच्या राजकारणाशी दूर दूरपर्यंत ज्यांच्या परिवाराचा संबंध नाही, बरं. त्याला राजकारणात यशस्वी होण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. बरं. आणि ज्याचे वडील आमदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, कुटुंबात कोणीतरी प्रभावशाली नेतृत्व आहे, त्याला कमी वेळ लागतो. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की शेवटी ठाणेवाल्यांना मुंबई पोचायचं आहे तर चंद्रपूरवाल्यांनी ट्रेनमध्ये बसायचंच नाही. ओके. असं थोडी ठरवायचं असतं. अच्छा. आम्ही निर्णय केला की आम्ही आलो पाहिजे. ओके. आम्ही पोहोचलो ना. तुम्ही कोणाला पाहून राजकारणात आले होते? नाही, मी तेव्हा आलो राजकारणात ते तर अटल बिहारी वाजपेयींना. बरं. माझ्यावर नेहमीच ज्यांचे आदर्श मी अनुभवले त्याच्यामध्ये आदरणीय नितीन गडकरीजी, स्वर्गीय प्रमोद महाजन राहिले आहे. बरं. कारण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हे नेते स्वर्गीय प्रमोद महाजन असतील, नितीन गडकरी असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, अटलजींशी तर संवाद संपर्क नव्हता. फक्त वयाच्या 5व्या वर्षी माझ्या घरी अटलजी आले होते. माझे वडील संघ स्वयंसेवक आणि तेव्हा अटलजीच्या मांडीवर बसलो एवढा माझा अटलजीचा संबंध. आणि नंतर 89 मध्ये विद्यार्थी असताना एमफिलचा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी माझ्या भाषणाला आले आणि मला ते शब्द अजूनही आठवतात जे मला ऊर्जा देतात. तेव्हा आमच्या नेत्यांनी भाजपच्या, मी तर विद्यार्थी होतो, माझं भाषण व्हायचंच होतं. अटलजी स्टेजवर आले. अटलजींनी पहिला प्रश्न विचारला, कोण उमेदवार आहे? माझ्याकडे बोट दाखवलं. ओके. तर माझं वयच म्हणजे विद्यार्थीच होतो ना, कमी वय. ये है. आमचे नेते म्हणाले, हाँ यही है. अच्छा, ओके, बहुत अच्छी बात है. हो गया आपका भाषण? मी म्हणतो नाही हुआ. तेव्हा असं ठरलं होतं की माझं भाषण आता करायचंच नाही. बरं. अटल जी बघा ऐसा कैसा होगा, ये लोकसभा का उमेदवार है, प्रत्याशी है. किती सालची गोष्ट आहे? 89 मध्ये. बरं. तेव्हा मी एमफिलचा विद्यार्थी होतो. माझी परीक्षा व्हायची होती. ऑक्टोबर 89 मध्ये निवडणुका. बरोबर. मार्च मध्ये मी एमफिलची परीक्षा 90 मध्ये पास केली फर्स्ट क्लास मध्ये. मग अटलजींनी मला म्हटलं, आमचे तेव्हाचे जे नेते होते त्यांनी मग जाताना सांगितलं 2-3 मिनिटाच्या वरती नाही बोलायचं. बरं. आणि ते स्वाभाविक होतं. ओके. अटलजी ज्यांच्या जिभेवर मा सरस्वती आहे आणि ज्यांना पाहून आम्ही राजकारणात आलो, त्यांच्यासमोर काय लांबगचक भाषण काय द्यायचं? मा सरस्वती ज्यांच्या जिभेवर आहे त्यांच्या समोर आपण चंद्रपूरचे काय बोलायचं? पण मी 3 मिनिटं बोललो आणि नंतर अटलजी उभे झाले आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की जी माझ्या आयुष्यामध्ये ती ऊर्जा न समाप्त होणारी, पुढच्या जन्मी आठवगे तर पुढच्या जन्मी ही ऊर्जा कामी येईल. आणि ती म्हणजे की ये लड़का मैं भविष्यवाणी करता हूं. त्यांची पहिली भविष्यवाणी मी 1980 ला बांद्रा क्रिकेट मध्ये ऐकली होती. सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा. तेव्हा मी होतो 18 वर्षाचा होतो. तर ते म्हणाले की ये आज मैं इसके लिए आया हूँ, इसकी सभाओं के लिए. वो दिन दूर नहीं कि महाराष्ट्र की सभाओं में जाएगा. ओके. आणि मग मी 2 एप्रिल 2010 रोजी प्रदेशाचा अध्यक्ष माननीय गडकरी साहेबांनी, माननीय गोपीनाथजींनी मग जेव्हा केलं तेव्हा मी पहिलं काम श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या आशीर्वाद घ्यायला दिल्लीत जायचा निर्णय केला. मी गेलो, त्यांचे जावई होते, त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यांनी वेळही दिला. पण मी एवढा आनंदात होतो, मी 50 कार्यकर्ते घेऊन गेलो. पण जेव्हा गेलो तेव्हा जावई मग असं म्हणाले की आप अकेले ही मिलो, आपको लगेगा तो बाकी लोगों से मैं मुलाकात कर दूंगा, पण पहिले अकेले. आणि मी जेव्हा त्या घरी गेलो त्यांच्या बेडरूम मध्ये, ते बेडरूम दवाखान्याच्या रूम मध्ये परावर्तित झाली होती आणि एम्सच्या माध्यमातून. आणि मग तेव्हा खूप दुःख झालं, डोळ्यात पाणी आलं. त्यांचा स्वरकंठच काढला होता आणि जावई सांगत होते कि ये सुधीर मुनगंटीवार आपका आशीर्वाद लेने आया है, आपने इनकी 89 की सभा में 21 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती की आप ये राज्य का नेतृत्व करेगा, तो आशीर्वाद. आणि ते असे पाहून आ करत होते. खूप दुःख झालं. मी मनात विचार केला की माझ्या डोक्यामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा एकदम आज बदलत आहे. तर मी बाहेर गेल्यावर माझ्या कार्यकर्त्या मित्रांना म्हणतो की तुम्ही भेटू नका, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते अटलजीचा एक वेगळा चेहरा, वेगळं सगळं आवेश, असा आवेश. अब हिंदू मार नहीं खाएगा, तो अटलजींचा एक एक शब्द म्हणजे तुम्हाला माहित आहे की डायलॉग. खरी गोष्ट आहे. आम्ही जेव्हा नागपूरला नारे द्यायचो, देश प्रधानमंत्री कैसा हो, अटल बिहारी जैसा, तेव्हा ते मजाकीत ना जैसा क्यों भाई मैं क्यों नाही. खरी गोष्ट आहे. असे ते जे काय त्यांच्या त्या गोष्टी, ती प्रतिमा, ती आपल्या मेंदूमध्ये जी फिट होती, म्हणजे बदल भेटू नका. पण अटलजींचा प्रभाव होता आणि मग गडकरी साहेब, प्रमोद महाजन साहेबांनी यांचा प्रभाव. मंत्री असणं आणि नसणं याच्यामध्ये काय फरक पडतो? काहीच फरक नाही, हा मानसिकतेचा फरक आहे. मंत्री असेल तर कॅबिनेटमध्ये विषय मांडायचे,
आणि मंत्री नसेल तर विधानसभेत आयुधांचा उपयोग करून मांडायचे. ओके. मी आजही बैठका घेतो, फक्त एवढंच आहे, बैठकीत आदेश देत नाही, बरं. आता सजेशन देतो. ओके. निर्देश देत नाही, आवाहन करतो. बरं. आपलं एखादं मंत्रीपद गेलं किंवा मोठं पद गेलं, याचा दोष नेतृत्वाला की आपल्या नशिबाला? नहीं, नशीबागा नहीं, नेतृत्वागा ही नहीं, बरं. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. ओके. आज जो आपका नहीं है हां. वो कल आ सकता है. तर म्हणून ओके. दोष देऊन काय, आणि आपण ज्या जनतेने आपल्याला साधा निवडून आणलं हां. त्याचा आनंद मानायचा, की आपल्याला नेत्यांनी आदेश दिला की मंत्री राहू नका याचं दुःख मानायचं? तर दुःख मानून जीवन जगायचं नसतं, बरं. आनंद मानून पुढे जायचं असतं. जे ओके. आपल्यापाशी नाही याची चिंता करायची नसते, बरं. जे आपल्यापाशी आहे त्याचं चिंतन करत त्याचा जास्तीत जास्त महत्तम उपयोग कसा करता येईल, ओके. मी काय देऊ शकतो समाजाला याचा बरं. विचार करायचा असतो. हे तुम्ही फार फिलॉसॉफिकल बोलताय, पण खरंच वास्तवामध्ये तसं होतं का? काय करा, Philosophy- समजा हां. ही फिलॉसॉफी मी आणली नाही बरं. तर तुमचं म्हणणं असं आहे की कणत कणत जगायचं. अरे कणत असं नव्हे. कशासाठी? बरं. ही फिलॉसॉफी आपण स्वीकारायची, बरं. अन्यथा ही फिलॉसॉफी स्वीकारली नाही हां. तर इथून जाताना तिथून जाताना तुम्हाला वाटेल अरे काल मी याला मदत केली, आज हा माणूस तोंड फिरवत आहे. दुःखात राहायचं की चेहऱ्यावर जगातलं सर्वात मोठं कॉस्मेटिक हास्य ठेवायचं? बरं. हा फिलॉसॉफीचा विषय नाही, बरं. हा आचरणात आणण्याचा विषय आहे. अन्यथा हम्म. प्रत्येक जण मंत्री असतो का? बरोबर. तर म्हणून मला वाटतं की मंत्रिपद जाण्याचं दुःख आपण मानायचंच नाही. आणि मी तर माझा आग्रह करतो, तरी एखादा माणूस मला सभेत माजी मंत्री म्हणतो, हो. मी टोकतो. माझी म्हणायचंच नाही. हा. अरे वर्तमानात जगायचं ना. अच्छा, भूतकाळात नको. का पण माझी मंत्री झालं गेलं विसरून गेलं, अनेक जण माझी पण म्हणतात, मा म्हणतात. ते मान्य समजा. मान्य समजा. तसं कशाला म्हणायचं? अहो प्रेझेंट मध्ये जगा ना. ओके. आणि समजा आपण आमदारही नाही असं एक मिनिट गृहीत धरा. बघा सांगा, महाराष्ट्राच्या 13.5 कोटी लोकांमध्ये 288 विधानसभेत आहे आणि 78 विधान परिषदेत आहे. बरोबर. मग बाकी आमदार आहे का? मग त्यांनी जगायचं सोडलं, त्यांनी आनंद मानायचं सोडलं. हा एवढंच आहे की मंत्रीपद गेल्यानंतर या कालावधीचा मी उत्तमात उत्तम उपयोग कसा करायचा, बरोबर. आपल्यामध्ये काही कमतरता असेल त्या दूर कशा करायच्या, हां. चांगलं वाचन कसं करता येईल, चांगलं ज्ञान प्राप्त कसं करता येईल, चांगल्या योजना कशा करता येईल, मतदारांची उत्तमातली उत्तम सेवा करण्यासाठी नियोजन कसं करता येईल, काही नाते संबंध परिवार यांच्याशी वेळ देऊ शकू नये तो वेळ कसा देता येईल, आपल्याला देश कसा फिरता येईल, देश कसा समजून घेता येईल, हम्म. याच्यावर कार्य केलं पाहिजे. प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. म्हणून त्या राजाची कथाचा जो होता है वाच्य केले होता है. गोष्ट आहे. पण या राजकारणात जरी तुम्ही जरी फिलॉसॉफिकल लेवल्स पाहता बोलता, पण राजकारण किंवा वास्तव हे जरा थोडंसं कटू असतं. पण खरंच अशी एक चर्चा असते राज्याच्या राजकारणामध्ये की तुमचं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आताचे यांचं काहीतरी शीतयुद्ध सुरू असतं. आणि हे चर्चा हां. मंत्रीपद गेलं हां. त्यामुळे लोकांना असं वाटतं हां. नाही, खरं नाहीये. देवेंद्रजी हां. मी प्रदेशाचे अध्यक्ष असताना ते माझे सच- महामंत्री होते. बरोबर. तर आमचा संबंध हा मैत्रीचा आहे, मित्रत्वाचा आहे. हा प्रश्न कधीच उद्भवू शकत नाही. आणि शीतयुद्ध कशावरून? हां. मी काही स्पर्धक नाही. बरं. मी कधी आयुष्यामध्ये तुम्ही मला कधी असं इंटरव्ह्यूमध्ये असं बघितलं नसेल. कारण मला एक गोष्टीची जाणीव आहे, जे काम हातात असेल त्याचं सोनं करायचं. बरं. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, मी अर्थमंत्री होतो. होय. मी देशामध्ये स्वातंत्र्यानंतर मी एकमात्र अर्थमंत्री आहे. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केला. बरोबर. आणि स्वर्गीय अरुण जेटलीजींनी आज तक इंडिया टुडेच्या मंचावर माझा सत्कार केला. मग हा कमी आहे का? बरोबर. मी 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलं. बरोबर. देशामध्ये सर्वात जास्त ग्रीन कव्हर वाढवणारा मी वनमंत्री म्हणून मला पुरस्कृत केलं. 4 लिम्का रेकॉर्ड झाले, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मला सांगा 104 स्क्वेअर किलोमीटरनी मी मँग्रोव्ज वाढवलं. मँग्रोव्ज फाउंडेशन आदरणीय मॅडम निर्मला सीतारामननी केंद्रीय बजेटमध्ये मांडलं. वाघणं काढण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं. बरोबर. मला अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनेकांनी कथा ऐकल्या पुतळा बाहेर काढण्याच्या, पण त्याचं अतिक्रमण हटवण्याची मला संधी प्राप्त झाली. तर मी तुम्हाला अशा 100 गोष्टी सांगू हो, शकतो. त्याच्यावर आपण येणार आहोत. पण थोडंसं एक वास्तवाकडे पुन्हा. पण खरोखरीच असं वाटतं की बाबा सुधीर भाऊ थोडेसे नाराज आहेत. असं का चर्चा होते की एकनाथ शिंदे कसं नाराज झाल्यानंतर दरेगावात जातात, तसं तुम्ही काय नाराजीनंतर काही कुठे असं वाटण्याचं कारण काय आहे? हां.
की साधारणतः मनुष्य स्वभाव असतो राईट. ओके. आणि मनुष्य त्या स्वभावाला- स्वभावामुळे हा, असं वाटतं की साधारणतः हा मानवी स्वभाव सगळ्यांनी हा. सुधीर मुनगंटीवार नाराज बस एवढंच. ओके. पण मला वाटत नाही. माझी देवावर प्रचंड श्रद्धा आहे बरं आणि देवानी माझ्याकडून जे जे करता येईल ते करून घेतलं. बरं बरं. जरी आमचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष आहेत हो आणि आमचे महसूल मंत्री बावनकुळेजी, हो. त्यांना विचारा तुमचं जगदंबा मंदिर बांधायला कोणी मदत केली. तुम्ही जा भीमाशंकरमध्ये कोणी मदत केली. आज 350 पायऱ्या उतराव्या लागत नाही, कोणी पैसे दिले. तुम्ही जा आज घृष्णेश्वरला महादेव वन कोणी केलं. तुम्ही जा पंढरपूर त्या ठिकाणी तुळशी वृंदावन कोणी केलं. मी जसे मल्टीप्लेक्स असतात हो. तिचं मी कीर्तन प्रबोधन भजन हो. या सर्वांसाठी मी मल्टीप्लेक्स थिएटर सारखं संकीर्तन सभागृह. तर भाऊ तुम्ही सांगत होता की नाराजी हा मनुष्य स्वभाव आहे, तर त्याच्यावर तुम्ही मात करतात असं तुमचं एकंदर तुमचं म्हणणं आहे. पण त्याच्या पुढचा मला प्रश्न असा आहे की एकूण जेव्हा तुम्ही लोकसभा निवडणूक लढवतो ना तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो. 89 साली तुम्ही लढवली, तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. आता 2024ला लढवली तेव्हा सामोरं जावं लागलं. एकूण लोकसभेतून तुमचं गणित काही जमत नाही असं लक्षात येतं. आता हे तर सत्य आहे. अं, मी 89 मध्ये विद्यार्थी दशेत निवडणूक लढवली. हो 90 मध्ये माझा विवाह झाला. 91 मध्ये पुन्हा लोकसभा लढवली बरं आणि 2024 मध्ये निवडणूक लढवली. बरं. मेरे किस्मत में तू नाही शायद असंच म्हणावं लागतं. खरं तर असं वाटलं होतं हां की संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या लाकूडाने काष्ट दिलं बरोबर. तर कदाचित ते दरवाजे माझी वाट पाहत आहे. पण माहित नाही काही जाणं झालं नाही. हवा अशी तयार झाली बरं. आणि मागे पडलो. पण विधानसभेत लोक ते सगळे कसर भरून काढली सगळी, तो काय मुद्दा नाही त्याच्यामध्ये. पण ती जी तेव्हा तुमची नाखुशी होती की नको लोकसभा नको लोकसभा, तर ते का तुम्हाला असं वाटत होतं की लोकसभा नको म्हणून? याचं साधं कारण होतं. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये एकरूप झालो होतो. बरं मला असं वाटायचं की माझ्या हातून सेवा व्हावी. बरं. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की रायगडावरचा राज्याभिषेक आता सरकारतर्फे दरवर्षी होणार साजरं, आहे. हो, बरोबर पाकिस्तान सीमेवर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केला. बरोबर. जसं मगा सांगितलं अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हो. हटवलं, वाघनं कानगय. आणि मी सौभाग्यशाली आहे की आता रायगडावर हम्म, 80 वर्षापूर्वीची पालखी हम्म. ही आता जवळपास फार दूर अवस्थेत होती. बरं मी माझ्यातर्फे पालखी दिली बरं. आणि पुढचे 200 वर्ष मी हा. दिलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती ही खासदार श्रीकांत शिंदेनी दिली आणि पालखी मी दिली. हो अच्छा. आता पुढचे 200 वर्ष ती चांदीची पालखी राज्याभिषेकामध्ये राहील. वा, राईट. ओके. प्रतापगडचं जे भवानी मातेचं मंदिर आहे हम्म, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होता ना हम्म. तेव्हा 41 दिवसाचा राज्याभिषेकाच्या अगोदरचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये पहिला दिवस बरं. 41 दिवसाचा हा. मा भवानीचं दर्शन घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज दर्शनाला गेले, रत्नजडीत छत्र मस्तकावर दिलं. पण नंतर आक्रमणकार्यांनी ते लुटून नेलं. हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे सौभाग्य मग गाभलं बरं. की मी तिथं चांदीचं छत्र हो, चढवलं. ओके. तुम्ही श्रीशैल मग जा. हम्म, छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचे भक्त होते. हम्म. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं 3 कोटी रुपयाचं मंदिर राज्य सरकारकडे मी तयार केलं. ओके. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं तपश्चर्या बरं, केली होती बरोबर. जेव्हा त्यांच्या मनामध्ये द्वंद्व होतं. हम्म, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या ज्या दरबारामध्ये 12 मे 1666ला हो. छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न हम्म, या औरंग्यानी केला. हा बरं. क्रूर राजा. हम्म. त्याच दरबारात आता आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करतो. बरोबर. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला मागच्या रांगेत उभं केलं. तेव्हा तो आवाज हम्म. 10,000 पेक्षा जास्त वाघ दहाडतील असे छत्रपती दहाडले. मृत्यू समोर आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे काळीज की मृत्यू समोर आहे. हम्म. मृत्यूला त्यांनी सांगितलं अरे दरबार तेरा है आवाज ये दख्खन के शेर का है. बरोबर. आणि म्हणून मला तिथेही आता आम्ही दरवर्षी सुरू केलं. मी आता 12 जे फोर्ट आहे ते युनेस्कोमध्ये पाठवले. बरोबर. आणि तेही माझं सौभाग्य होतं की देशामधून 13 राज्यातून 44 प्रस्ताव गेले बरोबर. युनेस्कोमध्ये पाठवायचे जागतिक वारशासाठी. हो. मी पंतप्रधान मोदयांना धन्यवाद देऊ की त्यांनी आमचा एकच सिलेक्ट केला. बरोबर. माझं नशीब एवढं चांगलं आहे. युनेस्कोचं ऑफिस पॅरिसमध्ये आहे हम्म. आणि यावेळी रोटेशनमध्ये तिथेही एक भारतीय आहे. अरे वा. बरं. आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज समजायला काही वेळ वेळ लागला लागला नाही. नाही. राईट. आणि म्हणून मला विश्वास आहे आता आमच्या 12 गडकिल्ल्यांचं झालं,
मग आता मी कायदाही करून घेतो का हम्म. की या 12 गड किल्ल्यांवर कोणी दारू पिऊ नये, बरोबर. व्यभिचार करू नये, कारण या किल्ल्याच्या मातीचा एक एक कण बरोबर. माझ्यासाठी एक एक टन सोन्यापेक्षा महाग आहे, पवित्र आहे. हम्म. आणि म्हणून या गडकिल्ल्यांच्या बद्दल पवित्रता, आणि म्हणून मला काय वाटायचं हे जर थोडं कंटिन्यू राहावं. कंटिन्यू राहिलं तर माझ्या मनात अजून 25 योजना होत्या. बरं. मला नेहमी वाटतं की जायचं तर आपल्याला आहे, पण अशा काही आठवणी करून जायच्या. बरं. बाकी तर पायाभूत सुविधा मी माझ्या जिल्ह्यातही केल्या, राज्यातही केल्या, बरं. पण या पायाभूत सुविधा या निश्चितपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतात. ओके. पण मानसिक अवस्थेला गती देणाऱ्या सुद्धा हम्म. पायाभूत सुविधा म्हणजे हा इतिहास आहे. ओके. प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. तर असं म्हणूया, समजा मंत्रीपद नसता एक उतार असू शकतो, तर काही लोकांच्या गर्दीमध्ये, लोकांच्या पाहण्यामध्ये काही फरक पडलाय? एक 5% पडतो. बरं. 5% लोक जे ज्याला आपण म्हणतो की हा शब्द योग्य नाही आहे, हां. कारण ऐसान कारणावर भूल जाना, हां. तर 5% लोक असतात ऐसान फरामोश. बरं. असेही काही लोक आयुष्यात येतात की हां. ज्यांच्यावर आपण प्रचंड मदत केली, उपकार केले, आणि आता ते पाठ फिरवतात. बरं. पण आपल्याला 95% लोकांकडे पाहून जगायचं असतं, 5% लोकांकडे पाहून जगायचं नसतं. ओके. आपण 95% लोकांकडे राहून आनंदी राहायचं, यांना पाहून काय झुरायचं आहे. ओके. अच्छा. शेवटी हाच कालावधी आहे. आजारपणा एवढं उत्तम आरोग्याचं कालावधी नाही, बरोबर. तसा माणसं ओळखण्याचा उत्तम कालावधी हा आहे. भाऊ, तुम्ही जर राजकारण असेल तर काय प्राध्यापक वगैरे व्हायचा काय विचार होता का? नाही, मी तर पहिले ते एमफिल फर्स्ट क्लास कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इतकं असं पण- फिलॉसॉफी अँगलने देता की तो- पत्रकारांची गोची होऊन जाते ना. पण आता त्यामुळे कौटुंबिक संस्कार आहे, तर त्याच्यातून मला एक चांगली गोष्ट हां. देवाने दिली, मी 1 मिनिटात झोप घेतो. बरं. बरं, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही आयुष्यामध्ये थोडंसं असं साईडलाईन होणे आलं, तर त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, त्यांच्याशी नेहमीच बोलणं होते, बरं. कारण माझ्याशी हां. विनोद तावडेजी प्रेम आणि करतात. तुमचं तर म्हणजे विनोद तावडेचं तिकीटच कापलं गेलं. नाही, पुन्हा विनोद तावडेजी माझ्या मैत्रीचेही संबंध आहे. बरं. आणि शेवटी आम्ही सर्वजण, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हां. आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचं ओरिजिनल कार्यकर्ते आहोत. बरं. आम्ही काही दुसऱ्या पक्षात होतो, मग भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रभक्तीचा विचार आवडला म्हणून आम्ही इथं नाही आलो. हम्म. आमचं काही एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा योगी आगा नाही. बरोबर. म्हणजे इतर पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षात आलंच पाहिजे, शेवटी देश घडवायचा आहे. हम्म. तर एखाद्या पक्षात मी आहे आणि याचा मग काही अहंकार नाही आहे, हम्म. पण या पक्षात मी ओरिजिनल आहे, मुळात आहे. पंकजाताई तुम्हाला माहिती हो. आहे, आमचे बावनकुळे असेल, आमच्या अन्य प्रचंड मैत्रीचे संबंध आहे. बरं. आता विनोद तावडेजी तर माझे जनरल सेक्रेटरी होते. हो. खरं तर मला माणसं पारखता येतात का, हां. तर निश्चितपणे येतात, कारण माझे जनरल सेक्रेटरी देवेंद्र फडणवीस साहेब, बरं. चंद्रकांत दादा, बरं. विनोद तावडे, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन. तर तुम्ही विचार करू शकता. आणि जेव्हा मी अध्यक्ष झालो तेव्हा हां. माझे कोषाध्यक्ष पियुष गोयलजी होते. हो, महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष होते. त्यामुळे चांगली माणसं जोडायची, चांगल्या माणसांना. आणि शेवटी असं आहे की यामध्ये नेहमीच काही आपल्याला चांगले गोष्टी येतील असं नसतं. पण यापैकी कोणी पण- म्हटलं का, यापैकी कोणी म्हटलं का, चला सुधीर बाबा काळजी करू नका, पुढच्या 5-6 महिन्यामध्ये मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो? असं आहे, ते कुठे? बिचारे मनापासूनच प्रयत्न करतात, याच्यात शंका असण्याचं कारणच नाही. आणि तेच नाही, हजारो कार्यकर्ते शिर्डीत जेव्हा भेटले तेव्हा हजारो कार्यकर्ते मग नेपोलियनची कथा आवडली. हां. ते मी जेव्हा लहानपणी की नेपोलियननी म्हणलं माझा पुतळा तयार करू नका, हां. गाऊ नका. तर मग त्याच्या सेनापतीने जे का नाही म्हणाला, हा पुतळा कोणाचा हे विचारण्याच्या ऐवजी नेपोलियनचा पुतळा का नाही, नाही, असा प्रश्न असा प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून मग आता जेव्हा शेकडो हजारो कार्यकर्ते हे विचारतात, भाऊ तुम्ही का का नाही, नाही. ओके. तेव्हा जास्त आनंद होतो ना. याला का केलं याच्या हे थट्टेने विचारण्यापेक्षा याला का केलं नाही हे विचारणं ओके. मला वाटतं याचाच गौरव आहे. ओके. आपण भाऊ जेव्हा केंद्रीय नेत्यांपर्यंत अशा बाबी पोहोचतात वगैरे काय, तर केंद्रीय नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालं का या हो, विषयावर? झालं. त्यांनी सांगितलं की बा लोकसभा तुम्ही स्वतःहून हरलात म्हणून. हां. स्वतःहून हरला या शब्दाला काय अर्थ आहे? अर्थ नाही, पण हरला. शेवटी हरलो. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही व्हिडिओज तुमचे आहे, तुमचं
तुम्ही जे म्हणायचे की मग घडायचीच नाही घडायचीच नाही, एवढा देशाचा हा समर आहे, संग्राम आहे, आणि या संग्रामात तुम्ही एका आदर्श सैनिकासारखे वागले नाही, बघा मान्य. आणि त्याच्याबद्दल मी काही माझं काही वकिली करायची नाही, काहीच करायचं असं तुम्हाला सांगितलं. ती चूक तुमच्या लक्षात आणून दिली. हा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की मनात अशी कधी भावना आली तर ती व्यक्त करायची नाही. मग इतके सीझन असलेले भाऊ त्यावेळेस कसे काय चुकले, हाच माझा प्रश्न. नाही, मी सांगितलं ना मला, ठीक आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांची असं माझ्या मनात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तुम्ही माझं विधानसभेतलं भाषण बघा, छत्रपती संभाजी महाराजांचं संभाजीनगर नाव द्यावं यासाठीच्या तीव्रतेने मी बोललो. तर तुम्ही माझी भाषणं बघितली ती तुमच्या लक्षात येईल की मी फार अटॅच झालो होता या सगळ्या अटॅच झालो होतो, या सगळ्या घटनामुळे एकदम जास्त अटॅच झालो. बरोबर बरोबर. छत्रपतींच्या मनात काही असेल. ओके. मग ही जेव्हा चूक तुमच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा त्या चुकीचं परिमार्जन करून पुढच्या वाटचालीचं काही आश्वासन मिळालं का? नाही, मी घेतलं नाही. कशासाठी यायचं? असं आहे की मंत्रीपदाची मला आवश्यकता आहे असं मला नाही वाटत ना. मंत्रिपद हे आयुध आहे. माझं लक्ष जर मला नागपूर जायचं असेल तर कदाचित होऊ शकते माझ्याकडे मर्सिडीज असेल, 800cc मी जाईल. माझं लक्ष मला गाठायचं आहे. माझं लक्ष मंत्रिपद आहे का? हे साधन आहे, हे साध्य नाही आहे, हे माध्यम आहे, हे माध्य नाही आहे. एवढे वर्ष, मग 15 वर्ष आम्ही अपोजिशन मध्ये होतो, आमच्या मनात कधी जागा नाही. मला अजूनही आठवतं की वर्गीय आर पाटील माझे मित्र होते. मला म्हणायचे, सुधीर तू सायंकाळी ये, मी उद्या 10 वाजता तुला एकट्याची शपथ घेतो. बरं. मी त्यांना गमतीने म्हणायचो, साहेब जीव गेला तरी असं माझ्या हातून होत. म्हणून असं जर मंत्रीपदे साध्य असतं तर मग 15 वर्ष त्यांचं सरकार असताना मी गेलो असतो मंत्री व्हायला. हा संवाद अमित शहाजींशी झाला की जे पी नड्डा? नाही, माझा आमच्या एका आदरणीय मोठ्या नेत्याशी झाला, जे या सगळ्या प्रोसेस निर्णयामध्ये असतात. बरोबर. त्यांनी काय मत आहे प्रमुखांचं ते मला सांगितलं की याच्यामुळे तुम्हाला मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं, और ये आप चैनल के पास जाके जो आपने बोला उचित नहीं है. एक संग्राम चल रहा है, समर चल रहा है, और ऐसे समर में आप में एक सैनिक की भाषा आपकी नहीं है. ओके ओके. तो अच्छा. पण आणखीन एक पुन्हा दबक्या आवाजाची चर्चा असं समजूया की जेव्हा चंद्रपुराच्या जिल्ह्यामध्ये काही इतर पक्षांचे नेते जेव्हा भाजपमध्ये घ्यायचे होते तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विरोध केला, हे पण एक काही ठिणगी पडण्याचं काही कारण होतं? नाही, आमच्यामध्ये मतभेद नाही. हे ठिणगी पडण्याचं काय कारण? विरोध करायचं नाही. मी विरोध तेव्हा केला आणि आजही किशोर जोगरे आजही मी माझ्या मताशी ठार की ती सीट ही आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या परिश्रमाने जिंकलोच असतो, आजही ठाम. पण तेव्हा ठीक आहे, पक्षाला सत्ता आणि सत्तेसाठी जास्त लोक असावेत असं वाटायचं आणि म्हणून प्रवेश देऊन ती जागा, पण ती तेव्हा मी ठाम आहे. आणि समजा ते कारण असेल माझ्या मंत्रिपदापासून वंचित राहण्याचं, मी तुम्हाला हमखास सांगतो, मी आनंदाने स्वीकारेन. मला शेवटी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा याची जाणीव आहे, आणि माझा कार्यकर्ता जर हा पक्षाचा आत्मा असेल आणि मी जर इतरांनी विरोध केला नाही मी समजू शकतो, पण मी जर हिमतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून अशा गोष्टीला मी विरोध केला नाही तर मग अनेक ठिकाणी कार्यकर्ते परिश्रम करायचं आणि त्याचा फायदा कोणी घ्यायचा? बाहेरच्यांनी. आजही अनेक कार्यकर्ते म्हणतात की साहेब काय आहे, 42 पैकी 9 फक्त भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल आहे. म्हणजे ओरिजिनल किंवा असा प्रश्न नसतो. ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. बरोबर. आणि आम्ही काही या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी नाही की सर्व डिव्हिडंड, पे स्केल, सॅलरी, वेतन वाढ हे आम्ही घ्यायची. बरं. शेवटी आम्ही मिशननी काम करतो. 13 वैभव अमर रहे मग हम दिन 4 राहणार आहे. मग अशा प्रसंगात हा प्रश्न नाही. आणि म्हणून तुम्ही जो विचारता की 42 पैकी 9 आहे मग 10वे तुम्ही का नाही, म्हणजे हे प्रश्न गैरलागू आहे. 9 नाही, उद्या 0 जागे तरी चालेल. शेवटी म्हणतात जेव्हा पाहुणे जेवायला येतात तेव्हा घरचे पहिले जेवतात की पाहुणे पहिले जेवतात? अच्छा, पाहुणे जेवतात. एवढंच आहे. ओके. तुम्ही एवढं सगळं पॉझिटिव्ह बोलता, हे करता, तुमचं आणि हंसराज अहिरांचं का पटत नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही? नाही, पटत नाही असं नाही. 2019 मध्ये त्यांनी जेव्हा आरोप केला तेव्हा मी अंतर ठेवलं, पण असा खोटा आरोप मी कसा सहन करणार? ओके, माझा काही संबंध नाही. पण असंही म्हणतात आता मी स्वतः पराभूत झालो, मग मी स्वतःला पाडलं असं म्हणणं योग्य आहे का? बरोबर. आणि म्हणून
मग आमच्यात अंतर झालं. पण आम्ही काही एकमेकाच्या पायात पाय नाही टाकलं. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात, मी माझ्या पद्धतीने काम करतो. 2024 मध्ये तुमच्या निवडणुकीत त्यांनी काम केलं का? नाही, असं आहे, मी त्यांच्या निवडणुकीत 26 सभा घेतल्या, सारा रेकॉर्ड आहे, कारण मी रोज डायरी घेतो. बरं. आता त्यांनी असं सांगितलं, माझी त्यांची भेट झाली. बरं. ते मला म्हणाले की मी एका संवैधानिक संस्थेचा अध्यक्ष असल्याने मला सभा घेता येत नाही. बरं. आणि तेव्हा आमचे संघटन मंत्री होते. ओके, कायद्याच्या बाहेर जाऊन कोणाला काम करा असं तर मी कधी म्हणूच शकत नाही. बरं. तेव्हा त्यांनी सांगितलं की बा मी संवैधानिक पदावर आहे. आणि तेव्हा आमचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकरजी आमच्या सोबत होते. मग ते म्हणाले सभा घेता येत नाही. ओके, तुम्ही त्याला ओके म्हणाले. सभा घेता येत नाही म्हणजे कायदे तोडा म्हणू का? बरोबर. मी लॉ केला आहे. बरं. मी असं म्हणू शकत नाही कायदे तोडा. माझ्या स्वार्थासाठी देशाच्या कायद्याचा अवमान करा, हा तर मग मोठा स्वार्थ. ओके. आणखीन एक मूळच्या मुद्द्या राजकारणाकडे परत येतो. एक मंत्रिपद अजून रिक्त आहे असं बोललं जातं आणि त्यात तुमच्या नावाची चर्चा सुरूच असे नाही. भाऊसाठी हे राखीव हितचिंतक आहे, त्यामुळे तुम्हाला रिकामं मंत्रिपदही दिसताय आणि त्याच्यावर माझं नावही दिसतंय. तुमच्या प्रेमाबद्दल, तुमचा ह्या हितचिंतक स्वभावाबद्दल धन्यवाद. ईश्वर तुमचं कल्याण करो. पण मी आता एक ठरवून टाकलं आहे, उस गली में नहीं जाना जहाँ पे अपनी भगवा नहीं है. पण हे जेव्हा मंत्रिपदाबाबत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं म्हणणं पाहुण्यांना अनुकूल असतं, पण जेव्हा जोरगेवारनं घ्यायचं असतं तेव्हा मात्र तुम्ही प्रतिकूल असता. असं कसं? असं प्रतिकूल नाही. मी तेव्हा सांगितलं की जोरगेवार घेताना आपला कार्यकर्ता जेव्हा निवडून येते आहे, तर तुम्ही निमंत्रण बाहेरच्यांना आज द्यायची गरज नाही ना. अच्छा, आपला कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, मग तिथं त्या मतदारसंघात तुम्हाला पाहुण्यांची आवश्यकता नसते. शेवटी पाहुणे तुम्हाला कुठं पाहिजे? जिथं तुम्ही 2+2 4 आणि समोरचा उमेदवार बेजार हे करायचं असतं तिथं आहे. आता मुख्यमंत्री बनवताना तुम्ही थोडी बाहेरचा बनवता. बरोबर बरोबर. उद्या मुख्यमंत्री करायचं तर तुम्ही पक्षातच करता. ओके. जर तुम्हाला असं विचारलं गेलं की बुवा आशिष शेलार यांच्याकडे तुमच्या आता सांस्कृतिक कार्य खात्याचा कारभार आलेला आहे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? की मी कधी सल्ला देत नाही. पण असं तुमच्या ज्या योजना आहेत बुवा त्या मार्गी लागाव्यात, त्यांनी विचारलं तर मी सांग. असा मुफतचा सल्ला द्यायचा याच्यामध्ये अहंकार दिसतो. बरं. आणि हा अहंकार नाही. आशिष एक अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे, बुद्धिमान कार्यकर्ता आहे, एक स्वप्रकाशित कार्यकर्ता आहे. त्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मी तर चंद्रपूरचा आहे, माझ्यापेक्षा जास्त अनुभव हा मुंबईकरांना जास्त असतो. बरं. मी तर चंद्रपूरचा आहे. मग मला वाटतं की मी त्यांना काही सल्ला देण्याची दूरपर्यंत आवश्यकता नाही. अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, वक्तृत्व गुण आहे, कर्तृत्व आहे. आणि म्हणून मी सल्ला देणार नाही. हा, त्यांनी एखाद्या गोष्टीच्या संदर्भात मला जर विचारणा केली की याच्यावर काय तुमचं मत आहे, मी निश्चितपणे सांगेन. ओके. पण असं मी सांगून हा मग अहंकारपणा. ओके. जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये बोलतो, आपण मुलाखत घेत आहोत, जेव्हा एखाद्या नेत्याची एखादा माणूस किंवा दुसरा माणूस जेव्हा स्तुती करतो तेव्हा पुण्यामध्ये थोडंसं टोमणं म्हणून स्वीकारलं जातं की आशिष शेलार हे स्वयंप्रकाशित नेते आहेत असं म्हणणं. हा पुणेरी भाषेतला टोमणं आहे की नागपुरी भाषेतलं खरं कथन आहे? नाही, आता पुण्याची भाषा ही तर मला समजायचं काही कारण नाही, कारण पुण्यात माझा जन्मही जागा नाही, शिक्षणही जागा नाही. आमची भाषा एक तर चंद्रपूरची असेल किंवा मुंबईची असेल. त्यामुळे पुणेरी भाषेवर याच्यावर कसोटी करायची नाही. सोन्याला पारखायचं असेल तर त्या जो पारख्या गोटा सोन्याचा आहे तोच तपासला पाहिजे. पुण्यावर काय फायदा? त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या हा माझा मित्र आहे, तो आशिष माझा अतिशय जीवलग आणि मित्र नाही, हितचिंतक आहे. बरं. मी मंत्री झालो नाही म्हणून ज्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी दिसतं त्याच्यापैकी तो एक आहे. मग मी त्याला टोमणं कशाला मारेन? माझा मित्र आहे तो, आणि माझ्या आयुष्यात त्याला सदिच्छा आहे तो खूप मोठा व्हावा, त्याच्या मोठेपणात मग आनंद वाटेल. बरोबर. भाऊ, आणखीन एक असं सदैव होतं की वन खाते पण तुम्ही फार हिमतीने आणि असंच भरपूर हे करून सांभाळलं. तर वन खात्यातलं तुम्ही सांस्कृतिक कार्य खात्याबद्दल भरपूर बोलला, पण वन खात्याबद्दलचं काही गणेश नाईकांसाठी तुमचं काही सजेशन आहे? मला गणेश नाईक साहेबांनी एकदा फोन केला मंत्री झाल्या, तो त्यांच्या मनाचा मोठेपणाही आहे. बरं. माझा सॅल्यूट आहे. ते मला म्हणाले की सुधीर भाऊ एकदा तुमच्यासोबत मला 1-2 तास द्या. बरं. आणि वन खात्याच्या संदर्भामध्ये मला तुमच्या अनुभवाची सहकार्याची आवश्यकता आहे. ओके. एकदा मी त्यांच्यासोबत बसेल, ते ज्या मुद्द्यांवर विचारतील. पण मला एक गोष्ट माहिती आहे की जीवनामध्ये वन जर काढलं तर जगणं कठीण होतं. आणि हा आमचा एक महत्वाचा विभाग आहे. बरं. अनेकांना या विभागाचं महत्व कदाचित लक्षात येत नसेल,
इतकं जास्त महत्व आहे. हम्म. एकदा एका अमेरिकन अर्थशास्त्री आणि अमेरिकन पर्यावरण शास्त्री हम्म. याच्यामध्ये जेव्हा स्पर्धा लागली हम्म. की अर्थशास्त्र मोठं की पर्यावरण शास्त्र वनशास्त्र मोठं, तेव्हा त्यांनी चांगलं सांगितलं, नोटा मोजताना तू श्वास बंद कर, म्हणजे तुला कोणतं शास्त्र महत्वाचं आहे समजेल. हे थोडक्यामध्ये त्यांना त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी मदत सहकार्य निश्चितपणे आणि मोठ्या मनाचे नेते आहे. ओके. मला तर चांगला अनुभव आला त्यांचा. ते मला म्हणाले की सुधीर भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे, अनुभवाने मोठे आहे, त्यांच्या मंत्रिपदाचा कालावधी खूप जास्त राहिला आहे. बरोबर. तर हा मोठेपणा आहे त्यांचा. या सगळ्या खातेवाटपानंतर मंत्रिमंडळ स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीसांनी तुमची भेट झाली की नाही? झालं, दोनदा झालं. बरं. या विषयावर काय बोलणं झालं? बोल नाही झालं. बोलणं नाही झालं. हा, काही सांगण्यासारखं आम्हाला? आत्ता सांगता येणं योग्य नाही, पुन्हा एकदा तीच चूक होईल. बरं. आणखीन याच्यामध्ये एक आहे की आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते मुख्यमंत्री होते, स्वाभाविक त्यांचं डिमोशन झालं, पण आम्ही बातम्या पाहतो त्यांचा चेहरा बोलका आहे, ते अतिशय नाराज दिसतात. तर तुम्ही मात्र हसतमुख आहात, तुम्ही फिलॉसॉफिकल लेवलला तुमचं सगळं राजकीय करिअर लिहिलेलं आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी तुमचा सल्ला काय आहे? नाही, माझी भेट झाली नाही. बरं. पण एक चांगले व्यक्ती आहे. बरं. ज्यांच्या हृदयामध्ये माझ्या दृष्टीने प्रेम आहे, करुणा आहे. बरं. ते नाराज आहे असं मला वाटत नाही. बरं. पण जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्यांना विचारेन की असं काही तुमच्या मनात आहे का. पण तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली की नाही? नाही, मी नाही पाहिजे, मी टीव्ही बघतच नाहीये सध्या. का? नाही, आता मी सांगितलं ना, आता आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी ऍडिशन करायच्या आहेत त्याच्यावर मी जास्त काम करतोय. ओके. आणि अनेक गोष्टी मग शिकायच्या आहे बरं. आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त काम करतोय, काही कामांवर काम करतोय. ओके. मी माझी बॉडी लँग्वेज चांगली राहावी याच्यावर काम करतोय. ओके. दुसऱ्याची बॉडी लँग्वेज वाचण्याच्या फंद्यात आणखीन एक प्रश्न आहे की जो भाजप म्हणे आपल्या मित्र पक्षांना खातो आणि राज्याच्या राजकारणाशी चर्चा आहे की जे एकनाथ शिंदे फोडण्याची यांचा गट किंवा पक्ष फोडण्याची चर्चा आहे, तर हे खरंच होऊ शकेल? भाजप नाही. इतकं आपल्या मित्र पक्षांशी असं वागेल असं तुम्हाला वाटतं? मला एक गोष्ट माहिती आहे, एकनाथ शिंदेजी हा एक दमदार नेता आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये असा प्रयोग भारतीय जनता पार्टी कधीही करणार नाही. बरं. आणि मी तर ईश्वरचरणी प्रार्थना करेन की असं राजकारण हे भारतीय जनता पार्टीच्या हातून कधी होऊ देऊ नको. ओके. असं आहे, तात्कालिक फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान, म्हणजे मग 10 रुपयाची नोट प्राप्त करण्यासाठी 500 रुपयाची नोट गमावण्यासारखं होतं. ओके. मला वाटतं की एक चांगला मित्र तुमच्या अतिशय वाईट काळामध्ये जेव्हा सन्माननीय उद्धवजी ज्या पद्धतीने टोमणे मारायचे किंवा ज्या पद्धतीने वागायचे, तेव्हा एक नेता सत्तेला पाठ दाखवून आला. विरोधी पक्षातून नाही आले ते, बरोबर. ते स्वतः नगरविकास मंत्री होते. बरोबर. मग त्यांच्याशी जेव्हा अशी वागणूक करू ना, मग ते गाणं आहे, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ओके. मग आम्ही अशी चूक करूच शकत नाही. अशी चूक केली तर तुम्ही लिहून ठेवा की देव तुमच्या पारड्यामध्ये व्याजासकट ही केलेली चूक पुन्हा तुमचं परत कर. हे तुमचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, पण तोच स्पष्टपणा अजित पवार यांच्याबाबत जी भाजपची युती आहे, भाजपचं जे सध्या ते एकत्र सत्ता उपभोगणं आहे, त्याच्याबाबत तुमचं स्पष्ट मत खरं सांगा. नाही, मी सांगितलं ना की शेवटी तेव्हा आम्हाला आवश्यकता होती. असं आहे की 1+1+1 असं दिसलं तर बरोबर 3 होतात. बरं. पण या राजकारणामध्ये 1ला 1 जोडला तो 11 झाला आणि तिसरा 1 जोडला तो 111 झाला आहे. बरं. त्यामुळे अनेक जण असं खाजगीत किंवा असं म्हणायचा प्रयत्न करतात, पण तेव्हा मी त्यांना हेच समजवतो बरं की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या रामायणामध्ये अनेक पात्र महत्वाचे आहेत, तसंच एक विभीषण पात्र सुद्धा महत्वाचं आहे. बरं. रावणी लंका ही जेव्हा संपवायची होती तेव्हा जसं प्रभू राम, बंधू लक्ष्मण, हनुमानजी, नळ नील हे जेवढे महत्वाचे आहे तेवढे रामायणाच्या विजयामध्ये विभीषणही महत्वाचा आहे. कारण त्याच्या सोनेरी लंकेची इत्यंभूत माहिती ते देतात. ओके. मला वाटतं की या रामभक्ताच्या युद्धामध्ये अजितदादांनी विभीषणाचा रोल केला नसता तर कदाचित हे युद्ध हे अपूर्ण राहिलं असतं. बरं. पण ते आलेत आणि त्यांनी शब्द दिला की विश्वगौरव, देश गौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये. आणि मला अजूनही त्यांची ती पत्रकार परिषद आठवते की राहुल गांधी सारखे नेते देश चालवू शकत नाही.
याला कणखर नेतृत्व लागतं, जे स्वतःला प्रधान सेवक म्हणतात असं नेतृत्व लागतं. तर मला वाटतं की अजितदादा हे निश्चितपणे ॲडिशन आहे. अजितदादांना अनुभव आहे, त्यांनाही प्रत्येक विभाग चालवण्याचा अनुभव आहे. मला असं वाटतं की आपलं लक्ष सत्ता टिकवण्यापेक्षा माणसं टिकवणं आणि विकास टिकवणं, प्रगती टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोणाशीही आम्ही चूक करत त्यांच्यावर अन्याय करू नये. ओके. हेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत तुम्ही काय सांगाल, की मध्येच कधीतरी चर्चा होते नाही उद्धव ठाकरे पुन्हा, म्हणजे आता जर गोष्टी द्या पण या सगळ्या असतात, पण तुम्ही एवढे सीझन पॉलिटिशियन्स आहात, तर उद्धव ठाकरेंशी कधी ना कधी भाजपला आता कधीच नाही, कधीच ती वेळ संपली. कारण काय झालं असं आहे ना, ते एक शायरी आहे कि दोस्ती तोड़ते समय एक ऐसी गुंजाइश रखी है कि जब हम मिले तो शर्माना ना पडे. ओके. काय झालं, उद्धवजींनी 2019 24 ऑक्टोबरचा तो दिवस निकाल येत होते, काय त्यांच्या मनात कोण भरलं, कोण मंथरा होती हे माहीत नाही. त्यांनी एक चांगला, म्हणजे उद्धवजींच्या मनात 161 विधानसभा मी जिंकल्या होत्या, सरकार आमचं पक्क होतं. 2,30,58,525 मतदारांनी आम्हाला आशीर्वाद दिला की तुम्ही सरकार चालवा. पण जेव्हा उद्धवजींच्या मनात असं आलं की यांचे 105च आहे, आमचे 56 आहे, आणि सरकार बनायचं असेल तर 145 लागतील, आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि त्यांनी आपलं काँग्रेस राष्ट्रवादीला गेलेत. मी जसं सांगितलं, आता अल्पकालीन फायदा पाहिला, दीर्घकालीन नुकसान झालं. ओके. आणि मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला, जैसा करोगे वैसा फल पाओगे. त्यांनी बेईमानी केली आमच्यासोबत, मतदारांसोबत बेईमानी केली, जनादेशाचा अवमान केला. मग देवानी काय केलं, अच्छा बुरी नजर वागे केलं त्यांचं काम. कोणी केलं, भाजपने नाही, एकनाथ शिंदेजीने. कारण शेवटी एकनाथ शिंदेजीला देवानी सांगितलं की तू प्रतीक हो या बैमानांना धडा शिकवण्याचा, तू पुढे हो, जय भवानी जय शिवाजी म्हण, हा भगवा हातात घे. भगव्याचा अर्थच आहे भय रहित, गर्व रहित, वासना रहित. आणि तू हाती झेंडा घे आणि या गद्दारांना सबक शिकव, ज्यांनी जनतेचा मतदारांचा अवमान केला. तुम्ही विचार करा, कधीतरी एकाग्रतेने चिंतन करा ना. 40-40 तुमचे आमदार फुटतात, त्याचा त्यांचा दोष आहे का? त्यांचा दोष आहे? तुमचा दोष आहे. नाचता येईना अंगण वाकडे, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ओके. तुम्ही जेव्हा आपली गेलाय अर्धा पाऊण तास मुलाखत सुरू आहे, तुम्ही इतकं फिलॉसॉफी बोलता की असं वाटतं तुम्ही आता कुंभमेळ्याला जाता की काय, असं वाटतं मध्ये. नाही, माझी देवावर श्रद्धा आहे, मी नाकारलं नाही. बरं, पण कुंभमेळ्याला जायचं काय प्लॅन आहे का? मी 17-18ला तिथं एक क्लायमेट चेंज बद्दल परिषद आयोजित केली आहे राजेंद्र सिंगजींनी. बरं, कुठे? प्रयागराज. ओके. तर त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आहे. बरं. तर मी प्रयागराजमध्ये क्लायमेट चेंज, कारण एक तर आपल्याला आत्ता मी मनात विचार केला की या क्षेत्रात थोडं अजून जास्त काम केलं पाहिजे. आता मी वनमंत्री नाही, काम करणं कोणी थांबवू शकत नाही. मी वनमंत्री असताना सगळं जाणूया नदीला, 108 नद्यांचा राजेंद्र सिंगजी व त्यांच्या टीम सोबत अभ्यास केला. एक नदीचं नकाशा, त्याच्या किनाऱ्यावर असणारी गावं, कुठं STP नाही, प्रदूषण, 108 नद्यांचा अभ्यास मी केला. जल साक्षरता अभियान महाराष्ट्रात करणारं एकमात्र राज्य आहे. बरोबर, माझा आहे. 2 ऑक्टोबर 2022 रोजी वर्धेपासून आम्ही सेवाग्रामपासून कार्यक्रम सुरू केला. आणि आत्ता 16-17-18 जानेवारीला चंद्रपूरमध्ये आम्ही आता इंटरनॅशनल कॉन्फरन्स केली ऑन क्लायमेट चेंज. सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये 3 लक्ष विद्यार्थी शिकतात आणि 7 नोबेल पुरस्कार त्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले त्या संस्थेत, अशी ती युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याशी आम्ही टायअप केलं. आणि भविष्यामध्ये चंद्रपूरच्या 3 दिवसाच्या चिंतनानंतर आता हे प्रयागराज होईल, मग दिल्लीत करायचं आहे. आणि जुलै महिन्यात आमचा जी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आहे त्याच्यासोबत करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. पण साधारणतः वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सॉइल प्रदूषण आणि विचार प्रदूषण, याच्यावर काम केलं. या विचार प्रदूषणामध्ये कोणकोणते प्रदूषण करणारे घटक तुम्हाला वाटतात? आहे ना, आता जातीयवाद आहे. बरं, तुम्ही सांगा, आपल्या देशामध्ये ठीक आहे तेव्हा कर्म व्यवस्थेनुसार वर्ण व्यवस्था तयार झाली.
ही कर्मव्यवस्था होती. पण आज राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी जसा जातीचा उहापोह केला जात आहे. मी असे अनेक नेते पाहिले ज्यांच्या अनेक संस्था आहे. आपल्या संस्थांमध्ये का ओपन जागेत आपल्या जातीचे लोक भरत नाही. दिवसा भाषणात ब्राह्मणांना शिव्या देतात आणि यांच्याकडचे प्राध्यापक पाहिले तर सर्व प्राध्यापक ब्राह्मण असतात. तर हा कोणता जातीच्या प्रगतीचा विषय आहे? तुम्ही आता अनेकदा मंत्री म्हणून पाहिलेलं, अनेक मंत्री देखील आपल्या जातीचे OSD किंवा PSC म्हणतात. चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. शेवटी कर्तृत्वाचा सन्मान जर झाला नाही तर राजकारण हे प्रगतीच्या मार्गावर पुढे कसं जाईल? तुम्ही काय केलं होतं तुमचे OSD PSC? OSD तर विविध जातीचे होते. मी कर्तृत्व पाहून केलं. मी तर कधी जाती विचारली नाही आजपर्यंत. आणि जात तुम्ही साधारणतः विचारता का? तुम्ही मला सांगता, तुम्ही असा फॉर्म भरताना हा माझ्या जातीचा निवडणूक अधिकारी असेल तरच मी फॉर्म भरेन, अन्यथा मी निवडणूक घडवणार नाही. तेव्हा कुठे जाते हो जात? हॉटेलमध्ये जाताना हॉटेल माझ्या जातीचा असेल तर मी भजे खाईल, बसचा ड्रायव्हर माझ्या जातीचा असेल तर मी बसमध्ये जाईल, नाही तर 11 नंबर बस पैदल जाईल. डॉक्टर माझ्या जातीचा असेल तर ऑपरेशन करेन. ऑपरेशन करताना चांगला डॉक्टर पाहिजे. आणि निवडणुकीत जर तुम्ही म्हणाल माझ्या जातीचा उमेदवार पाहिजे, ढोंग नाहीये काय? 100%. आणि नंतर हे नेते एकदा यांनी हिशोब दिला पाहिजे की तुम्ही जातीसाठी काय केलं, तुमच्या संस्थेमध्ये किती नोकऱ्या दिल्या, सांगावं ना. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढ्या योजना आहे, कधी या योजना आपल्या जातीच्या तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत जावं कधी केलं गाव? बरोबर. काहीच नाही. फक्त डोके भडकवायचे आणि अस्थिरता आणायची आणि त्या अस्थिरतेच्या गाठेवर स्वतः मात्र नेते बनायचे. हे कधीच मला मान्य नाही. तुम्ही बालाजी मंदिराच्या ट्रस्टीवरती होतात, ते एकदम कसं काय कनेक्शन जुळलं? बालाजी मंदिराच्या ट्रस्टीवर मी नव्हतो. तुम्हाला वाटतं? पण तिरुपती बालाजी वर माझी प्रचंड श्रद्धा आहे. बरं. वर्षात किती वेळा? 6 महिन्याचा असताना माझे आई वडील घेऊन गेले, कारण माझ्या आई वडिलांनी बालाजीचा नवस केला होता. बरं. आणि मी जेव्हा थोडासा समजण्या इतका झालं तर मग आई नेहमी म्हणायची की बालाजीमध्ये तुझ्या दर्शनाला नेलं आणि दुधाची बॉटल तू फोडून टाकली आणि काय आम्हाला त्रास झाला वगैरे, ते तेव्हा आई सांगायची. आणि नंतर मी आमच्या सर्व मित्रांसोबत खूपदा बालाजीला गेलो. बरं. आणि तेव्हा डब्यामध्ये शौचालयाच्या बाजूला वर्तमानपत्र टाकायचं आणि त्या वर्तमानपत्रावर बसून रिझर्वेशन नसायचं, 12-12 तास रेल्वेतनं जायचं, 12-12 तास जायचं आणि गुड्डूर उतरायचं, कधी रेणीगुंटा उतरायचं. पण देवापाशी मी जेव्हाही 12 तास उभा राहून जेव्हा देवाला समोर यायचो तर ते देवाचं तर तेज आहे, प्रचंड तेज आहे. हजारो सूर्याची ती सात्विकता, म्हणजे तेजाची शीतलता आहे. देवाला नेहमी म्हणायचो, देवा एक तरी दिवस असा आण की मी एकाग्रतेने जितका वेळ पाहिजे तेवढा वेळ तुझ्या समोर राहू शकलो पाहिजे. आणि मग अचानकपणे असा वेळ आली आणि माझे काही मित्र आमदार झाले तेलुगू देशमचे. बरं. जवळचे मित्र होते आणि त्यांना म्हणले यार देखो ना जरा, माझं नाव पाठवलं. बरं. तेव्हा आमचं सरकार यायचं होतं, पण 13 मध्ये नाव पाठवलं आणि अचानकपणे 14 मध्ये सरकार आलं. बरं. तर तिथं नियम आहे की मंत्री हा ट्रस्टी होऊ शकत नाही. बरं. मग माझ्या पत्नीचं नाव दिलं. बरं. आणि महाराष्ट्रातून 3ऱ्या शतकापासून त्या मंदिराचा उल्लेख सापडतो. तर इतक्या वर्षात पहिल्यांदा संधी ही महाराष्ट्रात माझ्या पत्नीला प्राप्त झाली ट्रस्टी म्हणून. आणि नशीब कसं असतं, खरं तर आपण कोल्हापूर महालक्ष्मी मातेचं मंदिर म्हणतो आणि जेव्हाही कल्याण उत्सव होतो तेव्हा तिथून साडी चोळी येते कोल्हापूरला इथे. तर मी त्यांना तेच म्हणतो की पहली बार है आपने भगवान तिरुपति के ससुराल वालों को संधी दी. महाराष्ट्रातील लोकांना संधी दिली. आणि माझी पत्नी पहिली ट्रस्टी आहे महाराष्ट्रातून. त्याच्यानंतर मग देवेंद्रजीचे मित्र स्वर्गीय अमोल काळे झाले, मिलिंद नार्वेकर झाले, वोरा झाले, पण पहिली महाराष्ट्राची सुरुवात माझ्या पत्नीपासून होती. आणि दुसरा एक चांगला निर्णय झाला, तेव्हा तर आम्ही हजारो लोकांना तिरुपतीच्या दर्शनाला चिठ्ठ्या दिल्या, हजारो लोकांनी दर्शन घेतलं. पण जेव्हा ट्रस्टीपद गेलं त्याच्यानंतर एक प्रश्न होता की मग आता पुन्हा आम्ही सामान्य झालो. बरोबर. कारण आता ट्रस्टी नाही आहे.
ते पण 5 वर्षासाठी त्याच्या नाही 2 वर्ष 2 वर्षासाठी. पण त्याच्या 1 महिन्यात चंद्राबाबूने एक चांगला निर्णय केला जो या अगोदरच्या ट्रस्टींना नव्हता. बरं. आणि तो निर्णय केला की या वर्षीपासून या ट्रस्टीच्या मंडळापासून यापुढे जे जे ट्रस्टी रिटायर्ड होतील म्हणजे राहणार नाही त्यांना जन्मभर त्या स्पाऊसला इथं जे आहे ते VIP दर्शन ज्याला आपण ब्रेक दर्शन म्हणतो, प्रोटोकॉल दर्शन म्हणतो, ते त्यांना आयुष्यभर मिळेल. अरे वा. आणि ते पहिलं कार्ड आहे की ज्या कार्डवर प्रमुख माझी पत्नी आहे आणि मागे माझं नॉमिनेशन आहे. ओके. म्हणजे मी पत्नी मग घेऊन जाईल, मी एकटा जाऊ शकत नाही. बरोबर. पण ते भगवान तिरुपतीच्या आशीर्वादाने. आणि मी जेव्हाही तिथं जातो तेव्हा मग माहित नाही काय मागच्या जन्मीचं काय कनेक्शन आहे, पण एक ऊर्जा येते. ओके. अशा कोणत्या विष आहेत की त्या तुम्हाला आता पूर्ण करायच्या? माझ्या खूप विष आहे. बरं. मला पहिलं काम करायचं आहे ज्याच्यामध्ये आता मी काम करतो आहे तो म्हणजे शिवभक्तांची एक मला उत्तम पद्धतीने एकत्रीकरण करायचं. जे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. माझ्या डोक्यात होतं की जगातले सारे शिवभक्त आपण एकत्र करू. आता मी त्याच्यावर काम करतो. दुसरं जसं मी सांगितलं की वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सॉईल प्रदूषण आणि विचार प्रदूषण याच्यावर मला काम करायचं आहे. कारण माझं ते राहून गेलं व्यस्ततेमध्ये. मी एक ग्रीन आर्मी केली होती, त्याच्यामध्ये 6.1 मिलियन लोकांनी नोंदणी केली आहे. त्या नोंदणीचा उपयोग केला नाही. आता त्याचा कसा उपयोग करता येईल? तिसरं देश फिरायचा आहे. मला महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. कधी फिरलोच नाही कारण माझी अडचण अशी झाली की मी 17व्या वर्षी कॉलेजमध्ये जो उभा राहिलो बंधू भगिनींना म्हणतो ते आजपर्यंत चालू आहे. आणि सुरुवात करणार आहात? नाही, म्हणून आता मी मुंबईच्या धारावीमध्ये पहिल्यांदा फिरतोय. फिरले? मी फिरायचं काफड मार्केटमध्ये फिरून आता धारावीत फिरायचं आहे 2 दिवस. समजून घ्यायचा, चेहरे वाचायचे, काय लोक कसे राहतात हे समजायचं आहे, त्यांच्या मनात काय भावना आहे ते समजायचं आहे. परिवार आहे, परिवारासोबत वेळ घालवायचा आहे. कारण आपण परिवाराच्या हक्काचा वेळ. तुमची मुलगी राजकारण येणार नाहीये का? नाही, हे मी आज काय सांगू शकेल, हे आज तर मी काहीच सांगू शकत नाही. तिची इच्छा आहे तशी काही? नाही, अशी कधी बोलली नाही, काय सांगता येईल. अच्छा, तुम्ही काही स्वतःहून सांगितलं नाही? नाही नाही, मी सांगायचा विषयच नाही, मी सांगायचा विषय. पण मी आज काहीतरी उत्तर देऊन मी बंदही करणार नाही. हो, मी आता तेच म्हणतो, तुम्ही दार उघडं ठेवलेलं आहे, प्रवास बंद नाही करायचा, दार उघडं ठेवलेलं आहे तुम्ही. ते मग त्यांच्यावर तर अन्याय होईल. म्हणजे एक तर मी वेळही दिला नाही आणि त्यांच्या इच्छाही मी माझ्यासाठी मी म्हणेल की नाही नाही असं काय. कर्तृत्व असेल जातील, मी मदत करणार नाही, पण त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना पुढे जायचं असेल तर जातील. ओके. असं एखादा पिक्चर जो पाहायचा राहिलेला आहे की आता तुम्हाला तो आवर्जून यादी पिक्चरची, सिनेमांची, ती आता तुम्हाला पूर्ण करायची? मी आता 200 पिक्चर माझ्या आयपॅडमध्ये टाकले आहे. बरं. त्या 200 पिक्चर मग बघत जायचं आहे. त्याच्यामध्ये एकदम नवीन आहे, जुने आहे, मध्यम आहे. बरं. कुणी सुचवलं तुम्हाला? नाही, मी स्वतः काढले. पूरब पश्चिम पासून, अभिमान पासून, हा जुन्या पद्धतीचा. मग ते मनोज कुमारचा जो प्रसंग आजही आवडतो, झिरो दिया मेरे भारत ने, किंवा त्यांचा एका चित्रपटात ते गाणं प्रणाम करो इस धरती को मग आवडतं. नवीन चित्रपटामध्ये 3 इडियट मग आवडतो, मी 2-3दा बघितला. तर कधी आता 1975चा शोले बघायचा आहे, कधी मग 3 इडियट बघायचा आहे. काही मराठी चित्रपट आहे, मी एक पेन्शन नावाचा मराठी चित्रपट बघितला, इतका अप्रतिम आहे, इतका अप्रतिम आहे. तर असे काही 200 चित्रपट आता टाकले, आयपॅड मध्ये टाकून ठेवलेले, आयपॅड मध्ये टाकले. त्यासाठी मी 1 TBचा आयपॅड घेतला. पुस्तकं कोणती वाचायची, काही तशी काही ऍड केलेली आहेत का? नाही, पुस्तकं तर खूप आहे. मी जेव्हा 2015 मध्ये एक GR काढला माझ्या विभागाचा की बुके नको बुक द्या किंवा रोपटं द्या, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं ते आमच्या विभागात आमच्या मित्रांमध्ये गेलं की साधारणतः आता माझ्याकडे 15,000 पुस्तकं तरी आहे. बरं. ती वाचायची 15,000 पुस्तकं वाचायची आहे. मग एशियाटिक लायब्ररी सांगितलं की तुम्हाला एशियाटिक लायब्ररी पैसे दिले मी त्यांना. ओके. पैसे यासाठीच दिले की नेहमी चित्रपटात एशियाटिक लायब्ररी पाहिजे. तर मी काही गोष्टी माझ्या मनात नेहमी असायच्या आणि ईश्वराची, तिरुपती बालाजीची, भगवान महादेवाची आशीर्वाद आहे, मी इच्छा केली की ती साधारणतः पूर्ण होते. मी त्या लायब्ररीत अवस्था पाहिली, ते म्हणाले की इथं डिजिटायझेशन केलं पाहिजे, इथं काही फर्निचर आहे. मी तेव्हा 15 कोटी रुपये त्यांना न मागता दिले. आणि माझी ही सवय होती,
मी दिले आणि चांगली आता वाचनालय उभं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. पण मला त्यांनी वर्तमानपत्राची जुनी जुनी कात्रणं दाखवली. असे काही न्यूजपेपर आहे 100-125 वर्षापूर्वीचा त्याचा पहिला अंक दाखवला. आता एकदा जाऊन ते वाचलं पाहिजे ना. बरोबर. आता मी वर्धेचा पालकमंत्री होतो, मी सेवाग्राम आराखडा पूर्ण केला, पण कधी महात्मा गांधींच्या संदर्भातील पुस्तकही तर वाचली पाहिजे ना. बरोबर. महात्मा गांधींचं एक एक उत्तर आणि एक एक उदाहरण हे जीवनाला दिशा देणार आहे ना. महात्मा गांधींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, एकाने विचारलं मुझे मार्गदर्शन करो, मेरा जीवन ही मेरा संदेश आहे, किताब क्यों पढ़ते हो. बरोबर, खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते एशियाटिक लायब्ररी फिरणं आणि जायचंय. एशियाटिक लायब्ररी द्यायचं आहे. JNU आम्ही 10 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासनासाठी दिले. मोठा आता मग नेतील की नाही माहित नाही, बरं, पण आशिष शेलार माझे मित्र असल्याने विश्वास आहे की JNUच्या अध्यासनाचं उद्घाटन करायला मुद्दाम जाऊ. ओके. तुम्ही तर काय मांसाहारी नाही, तरी तुम्ही मत्स्य खात्याचे तुम्ही मंत्री झाला होता. हो, मी आपल्या परीने खूप काम केलं. बरं. कुणी म्हटलं नाही काय मत्स्य खात्याचा मंत्री जरा मासे पापलेट वगैरे खा, जरा सुरमई वगैरे खा, असं काय? तेव्हा असं झालं की तेव्हा आमचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला होते. बरोबर. ते पुरुषोत्तम रुपाला असं म्हणाले मैं भी नहीं खाता हूँ. माननीय मोदी जी भी नहीं खाते. मगर मत्स्य संवर्धन में जो मोदी जी ने काम किया, स्वाधीनता के बाद 2014 तक मत्स्य संवर्धन का विभाग भी नहीं था. सिर्फ 3000 करोड़ खर्च हुए. हमने तो विभाग भी बनाया और 1 साल में 30,000 करोड़ दिए. ओके. पण तुम्हाला असं वाटतं नाही आता एखादी डिश, एखादं हॉटेल ते पाहायचं राहिले, ते मित्रांनी सांगितलं? जातो ना मी आता इंडियन ॲसेंट मध्ये गेलो. बरं. आवडलं मला तिचं. अच्छा. हा, फूड आवडलं. स्वतः काही घरी करता प्रयत्न? नाही, मी स्वतः करत नाही, पण माझी बायको उत्तम स्वयंपाक करते. पण तुमची फार चांगली सुगरण आहे. बरं. आणि महत्वाचं म्हणजे खूप चांगलं नियोजन करते. बरं. कोणत्याही गोष्टीचं नियोजन. मी काही घरच्या कोण्या कार्यक्रमात मी जबाबदारी घेतच नाही, माझी पत्नी घेते. माझी मुलगी तशीच हुशार निघाली आहे. बरं. आणि माझे जावई अतिशय हुशार आहे, त्याच्यामुळे दोघे रेडिओलॉजिस्ट आहे. बरं. आता फक्त त्यांचा व्यवसाय चांगला व्हावा. ते मुंबईत असतात की तिकडे चंद्रपूर असतात? दोन्हीकडे असतात. बरं. नागपूर, चंद्रपूर, मुंबई. बरं. आता नागपूरला त्यांनी एक MRI मशीन टाकली आहे. आता दुसऱ्या हॉस्पिटलचं काम चालू. ओके. एका मुलीवर थांबण्याचा निर्णय का घेतला होता? एका मुलीवर थांबण्याचा निर्णय केला, शेवटी चांगली मुलगी आहे आणि हुशार आहे, काळजी घेणारी आहे, काय का एका मुलीवरच जायचं पुढे. पण तुम्हाला असं वाटतं की आमच्या सदिच्छा आहे तुमच्या पाठीशी की लवकर तुम्ही पहिल्यासारखे बिझी व्हाल? काही बिझी आहे समज नाही. तुम्ही माझ्या कार्यालयात जवळ एकदा या. बरं. हा, आता डॉक्टरांच्या भाषेमध्ये माझी OPD 2 वाजेपर्यंत राहते रात्री. त्यामुळे व्यस्तता हा मला काही फक्त एवढंच आहे की अजून थोडे जास्त कार्यक्रम करता येतात. जसं आता मी आज या कार्यक्रमाला आलो, बरोबर, थोडंसं निवांतपणे बसता येतं. आता मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशजांना न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतला, पण मी त्यांच्या घरी कधी गेलो नाही. आज मी आता इथून जागेवर त्यांच्या घरी चाललो. आता असे अनेक सेनापती आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव ओवाळून आता ते मग बोलवायचे, मग जेधे असेल, आता ते सर्व सेनापती मग भेटून गेले त्यांचे वंश. बरोबर बरोबर. ते मग म्हणाले की साहेब तुम्ही मंत्री असा अथवा नसा, बरोबर, पण आमच्या मनात तुमच्यासाठी आदराचं स्थान आहे आणि आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या वाड्यामध्ये यावं. तर मी आता निर्णय केला आहे की असे काही ठिकाणी यावं. राजगुरुनगरमध्ये मी पैसे दिले, भांडून पैसे दिले, अशा स्थानावर जावं. मी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मस्थानावर जाऊन आलो, अशा स्थानावर जावं. मी गड किल्ले काही पाहिले नाही आहे, ते आता पाहिजे, ते पाहायचे, थोडंसं फिरायचं, मस्तपैकी शांतपणे राहायचं. कधी हुरडा पार्ट्या 10 वर्षात केल्या नाही, पहिले 10 वर्ष. आता मी हुरडा पार्टीला जाऊ पुढच्या आठवड्यात, शेतात जायचं. तुमची एक खासियत आहे की तुमचे नंबर भरपूर पाठ असतात. तर तुमचे किती फोन नंबर पाठ आहेत? नाही, फोन नंबर तर खूप पाठ राहतात, पण मी एक नवीन आता वाचलं तेव्हापासून मी आता कमी केलं की त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे दुसऱ्यांना पाठ ठेवून त्यांच्या हातून कृती करू शकता ते पाठ ठेवू नका. तुम्ही तुमचा जीबी त्याच्यासाठी खर्च करू नका, म्हणून मी आता ते कमी करतोय. आणि काय आता वाढवतोय मग? आता अर्थशास्त्रावरचा अभ्यास केला पाहिजे. बरं. एका गोष्टीचं चिंतन एक नेता म्हणून तर मी केलं पाहिजे. माझ्या डोक्यात सदैव निवडणूक जिंकणं हेच लक्ष असतं का? बरोबर. दुसरी निवडणूक जिंकण्यापेक्षा लोकांची मनं जिंकण्यासाठी मी काय करू शकतो? बरोबर. मी घरकुल योजना लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का? लोकांना स्किल डेव्हलपमेंट मध्ये मदत करू शकतो का? त्यांच्या आरोग्यामध्ये मी काही मदत करू शकतो का? त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यामध्ये मी काही मदत करू शकतो का? सिंचन व्यवस्था वाढवण्यामध्ये मी काही मदत करू शकतो का? मी आज आवश्यक काय आहे तर
स्वैराचारी लोकशाहीच्या ऐवजी संस्कारी लोकशाहीचा मी छोटासा पाईक होऊ शकतो का? बरोबर. मी सत्तेसाठी काम करू की सत्यासाठी काम करू? मी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करू की जनतेच्या समूहाच्या सेवेसाठी काम करू? मी समाज बिघडवणारं काम करू की समाज घडवणारं काम करू? असे अनेक प्रश्न घेऊन मी जगतोय आणि पुढे जातो. पुढं पण एक सदिच्छा मात्र देऊ शकतो की तुम्ही असं म्हणाला की तुमची ओपीडी दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असते, रात्री रात्री 2 वाजेपर्यंत सुरू असते. तर त्या ओपीडीचा पत्ता फक्त काय मंत्रालयाचा असावा अशी पार्टी ऑफिस मध्ये बसेन मी, चंद्रपुरात मी बसतो. ओके, हा, मंत्रालयाचा असावी ही तुमची सदिच्छा आहे. तर सुधीर भाऊंनी अतिशय दिलखुलास उत्तरं दिली आणि खरोखरीच त्यांचा जो स्वभाव आहे तो एक वेगळ्या लेवलचा, एका प्राध्यापकी थाटाचा आणि थोडंसं ते फार वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीकडे मला वाटतं त्याच नजरेनं पाहत असावेत आणि त्याचाच आपल्याला प्रत्यय या मुलाखतीमध्ये आला. सुधीर भाऊ, लेट्सअप लाईव्ह दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप धन्यवाद. थँक्यू.